उद्या संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद, नेमकं कारण काय? पावसाळ्यातही नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट। ऐन पावसाळ्यातही नाशिककरांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे। उद्या म्हणजे शनिवारी 21 जून शहराचा पाणी पुरवठा संपूर्ण दिवसासाठी बंद राहणार आहे। नवीन वॉल बसवण्याचं आणि देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे नाशिक महानगरपालिकेने हा निर्णय घेतलाय। पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नाशिकच्या जलशुद्धीकरण केंद्रात नवीन वॉल फ्लोमीटर बसवण्याची कामं सुरू आहेत। पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र, गंगापूर धरण पंपिंग स्टेशन आणि बसस्थानिक परिसरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी हे देखभाल चालू आहे। त्यामुळे शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद राहील अशी माहिती महानगरपालिकेने दिली आहे। तसेच रविवारी 22 जून रोजी सकाळच्या सत्रात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल असंही प्रशासनाने स्पष्ट केलंय। नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनाने केलंय। दुसरीकडे गंगापूर धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आज दिनांक 20 जून 2025 रोजी सकाळी 6 वाजता गंगापूर धरण नदी पूर पाणी विसर्ग 570 क्युसेकनं सुरू करण्यात आला। सकाळी 9 वाजेपर्यंत त्यात 590 क्युसेक वाढ करून एकूण 1160 क्युसेक करण्यात आलं। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। धरणातील उपयुक्त पाणीसाठा आता 65% पोहोचला। जून महिन्यातील हा वाढलेला साठा गेल्या काही वर्षात प्रथमच असल्याचं सांगण्यात येत आहे। एकीकडे पावसाचं स्वागत तर दुसरीकडे पाणीपुरवठा बंद अशा दुहेरी स्थितीत नागरिकांनी जबाबदारीने पाणी वापरावं असं प्रशासनाचं आवाहन आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी स्वीटी गायकवाड, नाशिक।